थर्मोडायनामिक्स मधला सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे हा एन्थाल्पी वाला. एन्थाल्पी कोणत्या लेटरने दाखवतो आपण? एच दाखवतो. कसं दाखवायची? एच. तुम्हाला काहीच कळत नसेल ना तर एक एक सांगतो मी तुम्हाला. एन्थाल्पी म्हणजे काय माहिती आहे का? एक प्रकारची एनर्जी असं समजा. इट्स वन टाइप ऑफ एनर्जी. आपण बऱ्याच वेळेला एन्थाल्पी हा शब्द वापरतो. म्हणजे एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन, एन्थाल्पी ऑफ डिसोसिएशन, एन्थाल्पी ऑफ व्हेपोरायझेशन, एन्थाल्पी ऑफ फ्युजन, एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. हा एन्थाल्पी हा शब्द आहे ना, तो शब्द तुम्ही प्रायमरी बेसिसला तुम्ही एनर्जी साठी हा वापरतोय असं समजा तुम्ही. पण एन्थाल्पी म्हणजे काय बघा, इट इज सम ऑफ. सम म्हणजे काय रे? हा, सम म्हणजे काय? बेरीज. मग कुणाची बेरीज आहे? सम ऑफ इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी कोणत्या लेटर दाखवतो आपण? यू न. आणि कोण? पीव्ही टाइप ऑफ एनर्जी. पीव्ही टाइप ऑफ एनर्जी, पीव्ही टाइप ऑफ वर्क असं म्हणू शकतो आपण. डेफिनेशन बघा मग काय म्हटलंय? एन्थाल्पी इज द सम ऑफ इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम अँड प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ एनर्जी इज कॉल्ड एज एन्थाल्पी ऑर हीट कंटेंट ऑफ द सिस्टीम असं म्हटलंय. हीट कंटेंट म्हणजे एनर्जी कन्सिडर करू शकताय तुम्ही. एन्थाल्पी कुठल्या लेटरनं शो करतो? एच. एन्थाल्पीचा फॉर्म्युला काय? एच इज इक्वल टू दिलाय बघा. एच इज इक्वल टू यू प्लस पीव्ही. यू म्हणजे कोण आहे? इंटरनल एनर्जी. नुसतं तोंड घेऊन बसायचं नाही, मी विचारलं तर पटपट सांगायचं. यू म्हणजे कोण आहे? इंटरनल एनर्जी. पी म्हणजे कोण आहे? प्रेशर. यू हे व्ही म्हणजे कोण आहे? व्हॉल्यूम. पुढं नेक्स्ट थर्ड पॉईंट मध्ये तुम्हाला फॉर्म्युला दिलाय. फोर्थ पॉईंट मध्ये असं म्हटलंय बघा, इट इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? विच डिपेंड्स अपॉन द क्वांटिटी ऑफ मॅटर. म्हणजे मी जसं म्हटलं नाही का, कालच मी सांगितलं इंटरनल एनर्जी बद्दल सांगितलं होतं. इंटरनल एनर्जी हे पण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. छोटा बॉम्ब असेल तर एनर्जी कशी आहे? कमी. म्हणजे यात क्वांटिटी कशी आहे रे? हा, क्वांटिटी मटेरियलची कमी, म्हणजे याच्यातली एनर्जी कमी. ह्याचा इंटरनल एनर्जी पण कमी असणार आणि एन्थाल्पी पण कमी असणार. याची क्वांटिटी कशी आहे? जेवढा मोठा बॉम्ब असेल तेवढी क्वांटिटी कशी असणार आहे? जेवढी क्वांटिटी जास्त मटेरियलची तेवढं एन्थाल्पी पण काय असणार आहे? मग एन्थाल्पी ही मटेरियलच्या क्वांटिटीवर डिपेंड आहे का? येस नो? जेवढी क्वांटिटी जास्त तेवढी एन्थाल्पी, जेवढी क्वांटिटी कमी तेवढी एन्थाल्पी कमी. याचा अर्थ ती कोणती प्रॉपर्टी आहे? एक्सटेन्सिव्ह का इंटेन्सिव्ह? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. कुठला पुढचा पॉईंट काय सांगितलंय? हा, यू पी आणि व्ही कसलं फंक्शन आहे? हा, मग ऑब्विसली मग हे पण कसलं असणार आहे? एन्थाल्पी. एन्थाल्पी करा. एन्थाल्पी कुठला फंक्शन आहे? स्टेट. स्टेट फंक्शन म्हणजे काय? which depends upon the initial and final state of the system, not depend upon the path followed by the system. Initial and final वर डिपेंड आहे. नेक्स्ट, आता त्यांनी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. द व्हॅल्यू ऑफ एन्थाल्पी कॅन नॉट बी मेजर्ड बट चेंज इन एन्थाल्पी कॅन बी कॅल्क्युलेटेड. म्हणजे आता कसं सांगतो मी कालच उदाहरण दिलं होतं अथर्वचं. मी तुम्हाला काय म्हटलं होतं? अथर्वकडे किती पैसे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. त्याने किती शिल्लक राहिले माहिती आहे का? नाही. पण अथर्वनं किती पैसे त्यानं खर्च केला ते आपण सांगू शकतो. इंटरनल एनर्जीच्या बाबतीत जे शिकलो ना आपण तेच याच्या बाबतीत पण आहे. म्हणजे U1 आणि U2 म्हणजेच एखादा समजा हा बॉम्ब फुटायच्या आधी याच्यामध्ये किती एनर्जी आहे सांगू शकत नाही. बॉम्ब फुटल्यानंतर राख बनते, याच्यामध्ये किती एनर्जी आहे सांगू शकत नाही. कसं येतं पण ह्याच्यात किती एन्थाल्पी आहे नाही सांगू शकत. यात किती एन्थाल्पी आहे नाही सांगू शकत. पण ह्या दोघांना फरक किती आहे? फरक म्हणजे कोण? डेल्टा एच. तुम्ही सांगू शकता, डिफरन्स सांगू शकताय. मी काल म्हटलं तसंच. मी काल काय म्हटलं? अथर्वच्या खिशात किती पैसे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहित आपल्याला किती आहे. पण त्याने ज्यावेळेस भेळ द्यायला गेला आणि भेळ दिल्यानंतर सगळ्याचं बिल 500 रुपये झाले. 500 रुपये त्यानं दिला. 500 रुपये देताना आपण बघितलं ना. आणि मग आता मला सांगा 500 रुपये दिल्यानंतर त्यावेळेस किती शिल्लक राहिले सांगू शकतो का आपण? काय माहित किती शिल्लक राहिले ना. पण त्यानं किती खर्च केला एवढं सांगू शकतो आपण. म्हणजे डेल्टा यू किंवा डेल्टा एच सांगू शकताय तुम्ही, पण इंडिव्हिज्युअल H1 आणि H2 सांगू शकत नाही. हे कळतंय तुम्हाला? येस नो? हा, म्हणजे इनिशियल एन्थाल्पी आणि फायनल एन्थाल्पी आपण नाही सांगू शकत, पण चेंज इन एन्थाल्पी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मग आता डेल्टा एच म्हणजे कोण? चेंज इन एन्थाल्पी. मग काय असतं फॉर्म्युला? H2 मायनस H1. म्हणजे काय बघा, समजा एक बॉम्ब आहे, बॉम्ब फोडायचा आहे. मग याच्यामध्ये जी एनर्जी ते आपण त्याला म्हणायचं H1. याची एन्थाल्पी किती आहे? H1. तो बॉम्ब फुटल्यानंतर काय तयार होत्या? राख तयार होते ना, होय का नाही? मग त्याच्यामध्ये किती एनर्जी आहे? तर H2. त्याची एन्थाल्पी H2. मग या दोघांचा डिफरन्स जो आहे ना, तो डिफरन्स म्हणजेच डेल्टा एच असतो. डिफरन्स म्हणजे काय असतो? डेल्टा एच.
आणि हे पण साधं लॉजिक आहे, आपल्या पैशासारखंच आहे. खिशात पैसे आले की प्लस दाखवतो, गेले की मायनस दाखवतो. जसं हिटचं मी तुम्हाला साइन कन्फ्युजन सांगितलं ना, तसं याचं पण तसंच आहे, सेम. पुढे नेक्स्ट वन त्यांनी काय म्हटलंय बघा, डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर एन्थाल्पी चेंज. एकदम सोपं इक्वेशन आहे. एन्थाल्पी चेंजचं इक्वेशन आपल्याला डिराइव्ह करायचं आहे. बघा सुरुवात कुठून करायची, बघा इथून सुरुवात करायची आपल्याला. या इक्वेशन मध्ये एन्थाल्पीचा पहिला फॉर्म्युला सांगा, डेल्टा एच इज इक्वल्स टू काय सांगा, डेल्टा एच इज इक्वल्स टू H2 मायनस H1, H2 मायनस H1. पण हेच इनिशियल कंडिशनला मी जर म्हणत असेल तर मला पुढे म्हटलंय बघा त्यांनी, कन्सिडर H1 म्हणजे कोण, इनिशियल एन्थाल्पी, H2 म्हणजे कोण, फायनल एन्थाल्पी, आणि डेल्टा एच म्हणजे कोण, चेंज इन एन्थाल्पी. हे कळतंय सगळ्यांना, इनिशियल फायनल आणि त्या दोघांतला फरक म्हणजे चेंज इन एन्थाल्पी. पुढे त्यांनी असं म्हटलंय बघा की बट वी नो, आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला माहिती आहे सांगा बरं, H इज इक्वल्स टू U प्लस PV. हा फॉर्म्युला माहिती आहे ना आपण, माझ्या डेफिनेशन मध्ये बघितलं नाही का, एन्थाल्पी इज द बेरीज ऑफ सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड PV टाइप ऑफ एनर्जी, बघितलं ना आपण. हा, मग आता ही फॉर्म्युला माहिती आहे. मग हेच फॉर्मॅट मी समजा असा विचार करतो की एखादा बॉम्ब घेतला, मी बॉम्ब घेतला, याचा तर इनिशियल का फायनल, फुटायचा आहे ना, अजून फुटायच्या आधी जी कंडिशन असेल त्याला इनिशियल कंडिशन म्हणतो आपण, त्याला H1 म्हणणार. आणि बॉम्ब फुटल्यानंतर काय तयार होते, राख तयार होते, त्याला काय तुम्ही म्हणणार, H2. फॉर इनिशियल स्टेट, फॉर इनिशियल स्टेट तुम्ही काय म्हणणार, H1 इज इक्वल्स टू U1 प्लस P1 V1, नाही का, सुरुवातीची स्टेटला ना. आणि फॉर फायनल स्टेट, फायनलला काय म्हणणार, H2 इज इक्वल्स टू U2 प्लस P2 V2. बघा बरं तिथं पुढे म्हटलं एक नाही, फॉर इनिशियल स्टेट आणि फॉर फायनल स्टेट दोन इक्वेशन तयार झाले का. आता हे H1 ची आणि H2 ची किंमत आहे ना, ते आपण कुठे टाकणार आहे माहिती आहे का, बघा या इक्वेशन मध्ये टाकणार आहे. हे इक्वेशन पहिलं आहे समजा, सॉरी याच्यात नाही, याच्यात टाकणार आहे. H2 ची आणि H1 ची किंमत तुमच्याकडे आहे की नाही अवेलेबल आहे, बघा H1 आणि H2 किती आहे, हे जी व्हॅल्यू आहे ना इथं पुट करूया आपण. मग बघा बरं पुट केल्यावर काय होईल, डेल्टा H इज इक्वल्स टू, बोला H2 किती आहे, U2 प्लस P2 V2, परत मायनस, हा बोला U1 प्लस P1 V1. बघा बरं सगळ्यांनी क्रॉस चेक करा, बरोबर आहे का. बघा काय केलं आपण, काय वेगळं नाही केलं. काय केलं आपण, H1 आणि H2 ची व्हॅल्यू पुट केली. आता हे पुट केल्यानंतर आपण सेम व्हॅल्यूज एकत्र आणूया. सेम कुठल्या कुठल्या बघा, U2 मायनस U1 एकत्र आणा. मग डेल्टा H इज इक्वल्स टू U2 मायनस U1 आलं का एकत्र. परत याच्यामध्ये कोण आहे, प्लस राहिलं कोण सांगा बरं, P2 V2 मायनस P1 V1. सेम सेम एकत्र आणलं, हे कळतंय. बघा बरं खाली चेक करा, काय म्हटलं आपण, U2 मायनस U1 प्लस P2 V2 मायनस P1 V1. पण ऍट कॉन्स्टंट प्रेशर, ऍट कॉन्स्टंट प्रेशर, ऍट कॉन्स्टंट प्रेशर P इज इक्वल्स टू P1 इज इक्वल्स टू P2. सगळे प्रेशर सेमच आहेत रे, P2 आणि P1 वेगळा नाहीये. नाव तर का कॉन्स्टंट प्रेशर म्हटलं की प्रेशर बदललं का, नाही बदललं. मग इथं कशाला P2 आणि P1 लिहित बसायचं ना, मग डायरेक्ट P लिहूया का, दोन्हीसाठी 1 आणि 2 काढून टाकू. मग काय झालं इक्वेशन, डेल्टा H इज इक्वल्स टू, पर U2 मायनस U1 तुम्हाला माहिती आहे की काय असतो, काय असतो डेल्टा U, फरक ना त्या दोन्हीतला डिफरन्स, काल बघितला आपण तो. परत प्लस बघा बरं इथं काय लिहिणार तुम्ही, P V2 मायनस P V1. आता P आणि P काय कॉमन कोड आहे, P कॉमन कोड आहे का, P कॉमन काढलं काय बघा, हे डेल्टा H इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस P कॉमन कोड आहे P V2 मायनस V1. आता मला सांगा V2 मायनस V1 म्हणजे कोण, डेल्टा V, फरक दोन्हीतला. मग काय आलं बघा इक्वेशन, डेल्टा H इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. हे इक्वेशन आपलं तयार झालं. बघा सोपं आहे का अवघड आहे. बघा साधं सोपा फॉर्मॅट प्रमाण तुम्ही जर डोकं लावलं असेल आणि व्यवस्थित बघितलं असेल, काहीच नाही, काय दम नाही याच्यामध्ये, एकदम सोपं आहे सगळे. तुम्हाला काय कोणतं इक्वेशन मिळालं, चेंज इन एन्थाल्पीचं इक्वेशन मिळालं. आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला मी मजा सांगतो. जर तुम्ही समजून घ्या, तुमच्या खिशात पैसे आले तर तुम्ही प्लस दाखवताय का मायनस दाखवताय, प्लस दाखवताय ना. बरं बघा खाली म्हटले बघा डेल्टा H, खाली म्हटले बघा एक सेंटेन्स, फॉर एंडोथर्मिक रिएक्शन डेल्टा H इज पॉझिटिव्ह. एंडोचा अर्थ कळतो, एंडो येऊ दे, काय एंडो, थर्मा टेम्परेचर हीट, तसं आपण एंडो मनी म्हणायचं. एंडो मनी म्हणजे काय, पैसा येऊ दे, येऊ दे म्हटल्यानंतर मग प्लस का मायनस. मग डेल्टा H पॉझिटिव्ह असेल तर प्रोसेस कोणती असते, एंडो
थर्मिक प्रोसेस, हिट आत घेणार, कळलं का? आणि जर डेल्टा एच निगेटिव्ह असेल तर हा निगेटिव्हचा अर्थ तुम्ही मला सांगा, तुमच्या खिशातनं पैसे गेले तर तुम्ही कसं सांगताय, कसं सांगून कुठल्या हे साईन दाखवणार, मायनस का प्लस? मायनस दाखवणार. मग याचा अर्थ डेल्टा एच जेव्हा निगेटिव्ह असतो ना त्यावेळेला एक्झो थर्मिक प्रोसेस असते. कुठली प्रोसेस असते? एक्झोथर्मिक प्रोसेस. सोपं आहे अवघड आहे? नक्की कळतंय? होय ना? बोला. बघा समजले ना इथपर्यंत? नेक्स्ट सेकंड क्वेश्चन पुढचा काय दिलाय बघा. राईट द रिलेशनशिप बिटवीन हीट अँड एन्थॅल्पी. आणि हीट आणि एन्थॅल्पीचं रिलेशन ह्याच्यावरच डिपेंड आहे. हेच आहे, फक्त वेगळं पण आहे काय ते तुम्हाला पुढे सांगतो. बघा पहिला काय म्हणलंय, द इक्वेशन ऑफ एन्थॅल्पी इज, एन्थॅल्पीचं इक्वेशन समोर आहे. काय इक्वेशन एन्थॅल्पीचं? डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा यू. पहिला म्हटलं का? हा. पण अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, फर्स्ट लॉचं मॅथमॅटिकल इक्वेशन माहिती आहे सगळ्यांना तुम्हाला? सांगा फर्स्ट लॉचं मॅथमॅटिकल इक्वेशन काय? Q इज इक्वल्स टू डेल्टा यू मायनस डब्ल्यू. हे कुठलं इक्वेशन आहे? फर्स्ट लॉचं मॅथमॅटिकल इक्वेशन आहे. येस नो? हा बघा इक्वेशन दिसते तुम्हाला. पण मला तुम्ही सांगा, तुम्ही मायनस डब्ल्यू म्हणताय ना, म्हणजे कोण आहे रे? Q इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. अरे डब्ल्यू म्हणजे कोण? मायनस पी डेल्टा व्ही ना. वर्क डनचं आहे पहिलं इक्वेशन. डब्ल्यू म्हणजेच मायनस पी डेल्टा व्ही, मायनस डब्ल्यू म्हणजे प्लस पी डेल्टा व्ही. डब्ल्यू म्हणजेच पी डेल्टा व्ही. कळतंय का? पहिलं इक्वेशन बघितलं ना, वर्क डनचे आपण प्रॉब्लेम बघितले बघा. पहिलं इक्वेशन काय सांगितलं होतं? आयसोथर्मल इरिव्हर्सिबल साठी आपण जे इक्वेशन बघितलं होतं ते डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पी डेल्टा व्ही, म्हणजे मायनस डब्ल्यू म्हणजे प्लस पी डेल्टा व्ही. कळतंय? तुम्हाला एक कॉमन कधी सापडते का बघा बरं त्या दोन्ही मध्ये? बघा आहे का? डेल्टा यू प्लस प्लस पी डेल्टा व्ही आहे का? याचा अर्थ काय निघतो रे? डेल्टा एच इज इक्वल्स टू काय? क्यू असणार आहे की नाही? बघा मग काय म्हणलं त्यांनी? डेल्टा एच इज इक्वल्स टू क्यू असं म्हणलंय की नाही? पण सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगते, तुम्ही काय म्हटलंय रे? कॉन्स्टंट प्रेशर कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ तुम्ही समजून घ्यायचं की त्या क्यूच्या जागी इथं पण इथं पी लिहायचं असतो. छोट्या अक्षरात पी लिहिलाय ना, याचा अर्थ काय निघतो? ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर चा असणारा क्यू म्हणजेच डेल्टा एच असतो. आणि जर कधी कधी कसं असतंय, ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम जर असेल आणि त्यावेळेचा क्यू असेल तर त्याला क्यू व्ही लिहितो आपण. छोट्या अक्षरात जो लिहिलंय नाही त्याच्यात काय कळतं आपल्याला? प्रेशर बदललेलं नाही, प्रेशर फिक्स आहे, प्रेशर चेंज करत नाही आपण. कॉन्स्टंट प्रेशरच्या वेळेला हे असं असणार आहे. मी इक्वेशन कळलं का? समजलं? क्वेश्चन नंबर 24. आता मी काय म्हटलंय बघा. Thus, change in enthalpy is equal to heat of absorption by the system at a constant pressure. म्हणजे काय? प्रेशर जर कॉन्स्टंट ठेवलं असेल तर जेवढी तुम्ही हीट आत येणार आहे ना, ती सगळी कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? चेंज इन एन्थॅल्पी मध्ये कन्वर्ट होणार आहे. समजलं? होय का नाही? येस नो? नेक्स्ट वन. पुढचा बघा बरं. एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन डेल्टा यू अँड डेल्टा एच इन आयसोकोरिक प्रोसेस, आयसोकोरिक अँड आयसोबेरिक प्रोसेस. हेच इक्वेशन, हेच फक्त थोडंसं दोन टाईपची आपण प्रोसेस बघणार आणि त्या प्रोसेसमध्ये इक्वेशन कसं होईल ते आपण बघणार आहे. बघा पहिलं काय सांगितलंय? इन आयसोकोरिक प्रोसेस. बघा बरं. इन आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस मध्ये काय असतं रे? व्ही इज इक्वल्स टू कसा असतो? कॉन्स्टंट. व्हॉल्यूम बदलतो का रे? नाही, व्हॉल्यूम बदलायचं नाही. काय पण होते, व्हॉल्यूम बदलला नाही पाहिजे. डेल्टा व्ही काय असतो रे आयसोकोरिक प्रोसेस मध्ये? काय असतो? 0. मग सगळ्या डेफिनेशन पाठ केल्या पाहिजे आधीच्या. हा आयसोकोरिक्स मध्ये डेल्टा व्ही काय असतो? 0. जर डेल्टा व्ही 0 आला तर इक्वेशन तुम्ही सांगा काय होईल? बघा 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 तुम्हाला खाली सांगितले त्यांनी, जर तुमचा डेल्टा व्ही 0 असेल तर इक्वेशन काय होईल? बघ, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा व्ही. पण हे लिहित असताना तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. काय काळजी घ्यावी लागेल? बघा बरं. देअरफॉर डेल्टा एच इज इक्वल्स टू काय लिहिणार तुम्ही? डेल्टा यू. का डेल्टा यू? हा 0 न पीला मल्टिप्लाय केले की पूर्ण 0 आलं. समजतंय का नाही? होय नाही? बोला. कळते ना काय चाललंय? हा पुढे काय म्हणलंय बघा. द एन्थॅल्पी चेंज ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर मग हे इक्वेशन ते बघा. ओके, क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू. पण कधी? छोट्या अक्षरात व्ही लिहिलंय ना मी. व्ही लिहिलंय याचा अर्थ काय निघतो मग? व्हॉल्यूम कसं आहे? कॉन्स्टंट आहे. पण एक बेस्ट एक्झाम्पल देतो. कुकरचं एक्झाम्पल चांगलं आहे. तुम्ही मला सांगा, कुकर गॅसवर ठेवला आपण,
कुकरचं व्हॉल्यूम बदलतंय का? किंवा असं ठेवलं असं कुकर फुगतोय का? मोठा होतोय का? छोटा होतोय का? असं होतंय का? कुकरचं व्हॉल्यूम फिक्स आहे का नाही? अरे होय नाही, व्हॉल्यूम फिक्स आहे. मग कुकर जेव्हा तुम्ही गॅसवर ठेवताय आता तुम्ही त्याला काय दिला? क्यू दिला. काय दिला? हीट दिला ना. आणि सगळीच्या सगळी हीट कुठं गेली? कुकरला मिळाली ना. याचा त्यानं काय केलं? हीट आत साठवून ठेवला ना, इंटरनल एनर्जी वाढवला. गरम कुकरला हात लावून बसा किंवा हातात धरून बसा, तुम्हाला मग ह्याची ताकद कळते. मग डेल्टा यू किती आहे? घेऊन बसणार काय हातात? हा, बरोबर आहे ना. गरम तवा, आता गरम तवा जर आपण बघितला तर तुमच्या लक्षात येते की आपण त्याला हात लावू शकत नाही का? त्याची इंटरनल एनर्जी कशी आहे? जास्त आहे. समजते ना? कळतंय का? रिपीट करू. ऍक्च्युली हे गॅसच्या बाबतीत बघायचं आहे, पण तुम्हाला समजावून मी असे एक्झाम्पल्स देतोय. पुढे त्यांनी काय सांगितलं बघा. हेन्स डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू. डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू. पण क्यू कधीचा माहिती आहे का? हे समजून घ्या तुम्ही. ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूमच्या वेळेचा क्यू. आता हे तुम्हाला अशा ह्याच्यावर प्रॉब्लेम पण भरपूर आहेत. प्रॉब्लेम पण तुम्हाला अजून चांगले कळतील. हे समजलं? रिपीट करू. हा, ही एक कंडिशन आहे. ही कोणती कंडिशन आहे? जर प्रोसेस कुठली असेल तर आयसोकोरिक असेल तर. जर प्रोसेस कुठल्या बघा दुसरा शब्द आयसोबेरिक असेल तर काय? आयसोबेरिक प्रोसेस असेल तर आयसोबेरिक मध्ये प्रेशर काय असतो? आवाज. प्रेशर कॉन्स्टंट आहे. त्यांनी पुढे काय म्हटलंय बघा. इन द प्रोसेस प्रेशर इज. कसं आहे प्रेशर? आता प्रेशर कॉन्स्टंट आहे. प्रेशर कॉन्स्टंट असेल तर फॉर्म्युला यासाठीच राहणार. फॉर्म्युला बदलणार नाही. डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. जर इथं डेल्टा पी असता तर ह्याला झिरो केला असता. आपण डेल्टा पी असता तर झिरो केला असता रे. आता झिरो करायचं काय? त्याला काय संबंध आहे झिरो करायचं? कारण पी काहीतरी असणार आहे ना, काहीतरी प्रेशर काहीतरी असणार आहे. चेंज झाला नाही पण काहीतरी प्रेशर आहे. 1 2 3 4 काहीतरी असेलच की प्रेशर. चालेल. मी इक्वेशन त्यांनी ॲज इट इज ठेवले की नाही बघा बरं. मी इक्वेशन जरी ॲज इट इज ठेवला असेल पण त्यांनी एक फायनली काय म्हटलंय बघा बरं. क्यू इज इक्वल्स टू आहे का डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. बघा इथं आहे की बघा क्यू इज इक्वल्स डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही म्हटलंय का? होय नाही. पण तिथे त्यांनी वापरले काय? वापरले बघा बरं. क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. बघा इक्वेशन ठेवा. पण इथं काय वापरलंय रे? पीचा अर्थ काय होतो? ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर. हेच इक्वेशन आपण इकडे छापलंय फक्त ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर. पुढे बघा डेल्टा एच इज इक्वल्स टू क्यू पी. पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये आपण सांगू शकतो. मग कळलं का? म्हणजे डेल्टा एच इज इक्वल्स टू क्यू पी. इथं क्यू व्ही आहे बरं का. इथे काय आहे? क्यू पी आहे. फरक कळतो का दोन्हीतला? फरक समजायला पाहिजे. ह्या कंडिशनला हे असं असेल, त्या कंडिशनला हे असं असेल. कोणती कंडिशन आहे? आयसोकोरिकला असं, आयसोबेरिकला असं. वही पेन घेऊन बसायचं. डेरिव्हेशन्स किंवा असले जे फॉर्मॅट आहे ना, तो जास्त वेळ जेवढा तुम्ही लिहून काढाल तेवढं ते एक एक डोक्यात बसत जाते. आता शिकवताना तात्पुरतं हां हे कळालं असं होतंय बरं का. आता समजतंय सगळं. पण तुम्ही जर आत्ता थोड्या वेळानं जाऊन किंवा 24 तासाच्या आत तुम्ही बघितलं नाही पर झिरो होत आहे. तुम्ही तुमचं काय काम आहे माहिती आहे का? आज जे झाले ते घरात जाऊन येण्यासारखं ते लिहून काढलं पाहिजे. तर ते सारखं लिहून काढलं तर ते परफेक्ट होणार. नुसतंच आत्ता कळालं म्हणजे झालं परफेक्ट झाला माझा अभ्यास असं होत नाही. आणि हे पहिला झालं तर मग तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला किंवा तुम्ही MCQज आपण जे सॉल्व्ह करणार आहे ना त्याला याचा फायदा होणार आहे. नाहीतर मग काय उपयोग होणार नाही. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर हां